लग्नानंतर आता तुमच्यातलं प्रेम संपलं असं वाटतंय का? आपण खरंच प्रेमातून बाहेर पडतो का, की आपण प्रयत्न करणं बंद करतो? विचार केलाय कधी? लग्नाच्या किंवा रिलेशनशिपच्या सुरुवातीला सगळं होतं ना, गुड मॉर्निंग मेसेजेस, छोटे सरप्राइजेस, अचानक कॉल, हातात हात घेऊन चालणं. तेव्हा हे एफर्ट्स होते, पण आपल्याला कधी ते एफर्ट्स वाटलेच नाहीत. मग हळूहळू जीवन सिरियस होतं, जबाबदाऱ्या वाढतात आणि आपली एक मोठी चूक होते. आपण समजू लागतो, की प्रेम आता कायमचं मिळालंय. एफर्ट्सची गरज नाही. इथूनच नातं बिघडायला सुरुवात होते. प्रेम कमी होतं म्हणून नाही, तर ॲप्रिसिएशन नाही, संवाद नाही आणि काळजी नाही, हे असं आपण गृहीत धरायला लागल्यामुळे. आधी काय खाल्लंस ही केअर होती, आता ती चौकशी वाटते. आधी मी तुझं ऐकत होतो, आता मी फक्त रिप्लाय करतो. आधी मी तुझ्यासाठी वेळ काढत होतो, आता मी म्हणतो वेळ नाही आहे. म्हणून मला विचारायचं आहे, प्रेम कमी झालं की एफर्ट्स कमी झालेत? आपण प्रेमातून बाहेर पडत नाही, आपण हॅबिटमध्ये अडकतो. नो कॉम्प्लिमेंट्स, नो प्लॅनिंग, नो टच, नो रिअल कन्व्हर्सेशन्स आणि मग म्हणतो कनेक्शन हरवलं. कनेक्शन हरवत नाही, आपण ते पकडून ठेवणारे धागे सोडून देतो. मग अशा वेळी काय करावं? पहिली गोष्ट, आय लव्ह यूपेक्षा तू आहेस म्हणून सगळं व्यवस्थित चाललं हे जास्त पॉवरफुल असतं. म्हणा ते मनापासून. दुसरी गोष्ट, सरप्राईज गिफ्ट नाही जमले तरी सरप्राईज कन्सर्न, सरप्राईज हग, सरप्राईज थँक्स जमू शकतं. तिसरी गोष्ट, रोज 15 मिनटं नो फोन, नो टी व्ही, फक्त बोलणं, एकमेकांमधला संवाद वाढवा. चौथी गोष्ट, समस्या आली की तू वर्सेस मी नको, आपण वर्सेस ती समस्या हवी. आणि पाचवी गोष्ट, टच कमी झाला की माइंड दूर जायला जास्त वेळ लागत नाही. फिजिकल इंटिमसी ही लक्झरी नाही, तो इमोशनल बॉन्डिंगचा एव्हिडन्स आहे. आजपासून विचार करा, आपल्या पार्टनरवरचे प्रेम कमी झाले म्हणून आपण दूर गेलोय, की आपण त्यांना जपण्याचे, प्रेम जपण्याचे छोटे छोटे प्रयत्न थांबवले म्हणून दूर गेलोय? तुमच्या नात्यामध्ये असे काही प्रॉब्लेम्स येत असतील, सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.